नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही CHO, नर्सिंग, ANM, GNM किंवा BSc नर्सिंग एंट्रन्स एक्झामची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या MCQs आणि एक्झाम प्रिपरेशन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मग सुरू करूया आजचे 20 महत्त्वाचे नर्सिंग MCQs. क्वेश्चन 1. IM इंजेक्शन देण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा कोणती? A. डेल्टॉइड, B. डॉर्सोग्लुटियल, C. वेंट्रोग्लुटियल, D. थाय. योग्य उत्तर आहे C. वेंट्रोग्लुटियल. वेंट्रोग्लुटियल साइट ही IM इंजेक्शनसाठी सर्वात सुरक्षित जागा मानली जाते, कारण येथे मोठ्या नर्व्हज आणि ब्लड वेसल्स कमी असतात. क्वेश्चन 2. सबक्युटेनियस इंजेक्शन देताना सुईचा कोन किती असतो? A. 15 डिग्री, B. 30 डिग्री, C. 45 डिग्री, D. 90 डिग्री. योग्य उत्तर आहे C. 45 डिग्री. सबक्युटेनियस इंजेक्शन त्वचेखालील फॅट लेअरमध्ये दिले जाते, त्यामुळे साधारणपणे 45 डिग्रीचा अँगल वापरला जातो. क्वेश्चन 3. हात धुण्याचा नियम कालावधी किती सेकंद असावा? A. 10 सेकंद, B. 20 सेकंद, C. 30 सेकंद, D. 1 मिनिट. योग्य उत्तर आहे B. 20 सेकंद. WHOच्या गाईडलाईन्सनुसार किमान 20 सेकंद हात धुणे आवश्यक असते. क्वेश्चन 4. BP मोजताना रुग्णाची योग्य स्थिती कोणती? A. उभा, B. बसलेला व हात हृदयाच्या पातळीवर, C. झोपलेला, D. हात खाली सोडलेला. योग्य उत्तर आहे B. बसलेला व हात हृदयाच्या पातळीवर. BP अचूक मोजण्यासाठी हात हृदयाच्या पातळीवर असणे आवश्यक आहे. क्वेश्चन 5. ताप मोजण्यासाठी सर्वात अचूक पद्धत कोणती? A. ॲक्झिलरी, B. ओरल, C. रेक्टल, D. टिम्पॅनिक. योग्य उत्तर आहे C. रेक्टल. रेक्टल टेम्परेचर कोर बॉडी टेम्परेचर जवळचे असल्यामुळे सर्वात अचूक मानले जाते. क्वेश्चन 6. जखम साफ करताना योग्य दिशा कोणती? A. आत, B. बाहेर, C. वरून खाली, D. कुठल्याही दिशेने. योग्य उत्तर आहे B. बाहेर. जखम साफ करताना सेंटरपासून पेरिफेरी म्हणजे आतून बाहेर साफ केले जाते. क्वेश्चन 7. IV ड्रिप लावताना सर्वात महत्त्वाची काळजी कोणती? A. हवा जाणे टाळणे, B. वेग वाढवणे, C. पाठी बघून बांधणे, D. रुग्ण उभा ठेवणे. योग्य उत्तर आहे A. हवा जाणे टाळणे. IV लाईनमध्ये एअर बबल जाणे अत्यंत धोकादायक असते. क्वेश्चन 8. पल्स मोजण्यासाठी सर्वात सामान्य जागा कोणती? A. ब्रेकियल, B. फिमोरल, C. रेडियल, D. पॉप्लेटियल. योग्य उत्तर आहे C. रेडियल. रेडियल आर्टरी पल्स चेक करण्यासाठी सर्वात सामान्य आणि सोपी जागा आहे. क्वेश्चन 9. CPRमध्ये कंप्रेशन ब्रीदिंगचे प्रमाण काय आहे? A. 10-20-2, B. 15-20-2, C. 20-20-2, D. 30-20-2. योग्य उत्तर आहे D. 30-20-2. ॲडल्ट CPRमध्ये 30 चेस्ट कंप्रेशन्स आणि 2 ब्रेथ्स दिल्या जातात. क्वेश्चन 10. युरिन सॅम्पल गोळा करण्याची योग्य पद्धत कोणती? A. रँडम सॅम्पल, B. मिडस्ट्रीम सॅम्पल, C. फर्स्ट सॅम्पल, D. एनीटाईम सॅम्पल. योग्य उत्तर आहे B. मिडस्ट्रीम सॅम्पल. युरिन इन्फेक्शन टेस्टसाठी मिडस्ट्रीम युरिन सॅम्पल सर्वात योग्य असतो. क्वेश्चन 11. ऑक्सिजन देण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? A. नेब्युलायझर, B. मास्क, C. कॅथेटर, D. सिरिंज. योग्य उत्तर आहे B. मास्क. ऑक्सिजन थेरपी देण्यासाठी ऑक्सिजन मास्क किंवा नेझल कॅन्युला वापरला जातो. क्वेश्चन 12. ॲडल्ट रुग्णाचा नॉर्मल पल्स रेट किती असतो? A. 40 ते 60, B. 60 ते 100, C. 100 ते 120, D. 120 ते 140. योग्य उत्तर आहे B. 60 ते 100. ॲडल्ट व्यक्तीचा नॉर्मल पल्स रेट 60 ते 100 प्रति मिनिट असतो. क्वेश्चन 13. इंजेक्शन देण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी कोणती? A. ताप तपासणे, B. हात धुणे, C. रुग्णाची ओळख पटवणे, D. सुई तयार. योग्य उत्तर आहे C. रुग्णाची ओळख पटवणे. मेडिकेशन सेफ्टीसाठी राईट पेशंट व्हेरिफिकेशन अत्यंत महत्त्वाचे असते. क्वेश्चन 14. बेडसोर टाळण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? A. रुग्णाला हलवत ठेवणे,
बी. बेड बदलणे, सी. ऑक्सिजन देणे, डी. इंजेक्शन देणे. योग्य उत्तर आहे ए. रुग्णाला हलवत ठेवणे. बेडसोर टाळण्यासाठी रुग्णाची पोझिशन दर 2 तासांनी बदलणे आवश्यक असते. क्वेश्चन 15. एनिमा देण्यासाठी पोझिशन कोणती? ए. सुपाईन, बी. प्रोन, सी. लेफ्ट लॅटरल, डी. फाउलर. योग्य उत्तर आहे सी. लेफ्ट लॅटरल. एनिमा देताना लेफ्ट लॅटरल पोझिशन सर्वात योग्य आहे. क्वेश्चन 16. इंजेक्शन देताना वापरलेली सुई कुठे टाकावी? ए. डस्टबिन, बी. येलो बॅग, सी. शार्प कंटेनर, डी. ब्लू बॅग. योग्य उत्तर आहे सी. शार्प कंटेनर. युज्ड नीडल्स शार्प कंटेनरमध्ये टाकणे सुरक्षित आणि आवश्यक असते. क्वेश्चन 17. IV इंजेक्शन देताना सर्वात आधी काय तपासावे? ए. पल्स, बी. वेन पेटन्सी, सी. BP, डी. ताप. योग्य उत्तर आहे बी. वेन पेटन्सी. IV इंजेक्शन देण्यापूर्वी वेन ओपन आणि पेटंट आहे का ते तपासणे आवश्यक आहे. क्वेश्चन 18. नॉर्मल रेस्पिरेटरी रेट ॲडल्ट किती असते? ए. 10 ते 12, बी. 12 ते 20, सी. 20 ते 30, डी. 30 ते 40. योग्य उत्तर आहे बी. 12 ते 20. ॲडल्ट व्यक्तीचा नॉर्मल रेस्पिरेटरी रेट 12 ते 20 प्रति मिनिट असतो. क्वेश्चन 19. राईल्स ट्यूब घालताना योग्य स्थिती कोणती? ए. सुपाईन, बी. सिटिंग, सी. प्रोन, डी. ट्रेंडलेनबर्ग. योग्य उत्तर आहे बी. सिटिंग. राईल्स ट्यूब टाकताना पेशंट सिटिंग पोझिशनमध्ये असणे सोपे आणि सुरक्षित असते. क्वेश्चन 20. ॲसेप्टिक टेक्निकचा मुख्य उद्देश काय आहे? ए. औषध कमी करणे, बी. संसर्ग टाळणे, सी. औषध देणे, डी. रुग्णाला त्रास देणे. योग्य उत्तर आहे बी. संसर्ग टाळणे. ॲसेप्टिक टेक्निकचा मुख्य उद्देश इन्फेक्शन कंट्रोल आणि कंटॅमिनेशन टाळणे हा आहे. तीर्थ मित्रांनो, असेच नर्सिंग, CHO आणि CET एक्झामसाठी महत्त्वाचे MCQs पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.